नमस्कार, तुमचं सर्वांचं प्रिन्स ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर पहिला भाग आहे महामानवाचा जन्म, म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जीवनचरित्र, त्यातील भाग 1 महामानवाचा जन्म. सूर्य सर्वांना प्रकाश देतो, कोणालाही तो आपल्या प्रकाशापासून वंचित ठेवत नाही. नदीही आपल्या जलाने सर्वांची ताण भागवते, सर्वांना पाणी देते. वृक्ष आपली फळे फुले सर्वांना मुक्त हस्ताने देत असतात. हा मोठा तो कनिष्ठ, हा उच्च तो नीच, असा भेदभाव सूर्य नदी वृक्ष कधीही करीत नाहीत. याला मी प्रकाश देईन पण त्याला देणार नाही असे सूर्य कधी म्हणत नाही. मातेला आपली सर्व मुले सारखीच असतात. ती सर्वांवरच सारखी माया करीत असते, सर्वांनाच आपल्या प्रेमाच्या सावलीत वाढवीत असते. ती कधी भेदभाव करीत नाही, दुजाभाव दाखवित नाही. भारत मातेच्या अंगाखांद्यावरही अशीच अनेक लेकरे नांदत होती, जीवन जगत होती. मात्र ही भावंडे एका मातेच्या उदरी जन्म घेऊनही आपसात गुण्यागोविंदाने राहत नव्हती. हा मोठा तो लहान, तो उच्च हा कनिष्ठ असा भेदभाव करीत होती. यामुळे मानव प्राणी दुःखी कष्टी जीवन जगत होता. एका भावाने दुसऱ्या भावाला दूर लोटले होते, त्याला दुःखाच्या कष्टाच्या अज्ञानाच्या खाईत टाकले होते. अनेक मानवी हक्कापासून त्याला वंचित केले होते. हजारो वर्षापासून हे असेच चालत आले होते. स्वतःला वरिष्ठ उच्च समजणाऱ्या लोकांनी अशा लाखो करोडो आपल्याच बांधवांना गुलामासारखे जीने जगण्यास भाग पाडले होते. समाजाने दूर लोटलेले हे बांधव दुःखाने अश्रू ढाळीत आपल्या उद्धारकर्त्याची डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होते. तो योग लवकरच जुळून आला. साध्वी सुशील पतिनिष्ठ भीमाबाईच्या पोटी 14 एप्रिल 1891 या दिवशी एक पुत्ररत्न जन्माला आले. हेच बाळ पुढे मानवाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून जगभर कीर्तिवंत झाले. बाबासाहेबांनी आपल्या वाणीने, ज्ञानाने आणि कर्तृत्वानाने आपल्या मानव जातीला नवा प्रकाश दिला. त्यांचे दुःख, अज्ञान, दैन्य दूर केले. त्यांचे मानवी हक्क आणि प्रतिष्ठा त्यांना मिळवून दिली. धन्यवाद. आपण भाग 1 व्यवस्थितपूर्वक आणि ध्यानपूर्वक ऐकलात तर धन्यवाद. आपण भेटूया आता भाग 2 मध्ये लवकरच.